मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कालपासून म्हणजेच 14 ऑगस्ट पासून ते 17 ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला पैसे आपल्या खात्यात पैसे येणार आहेत। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टच्या अगोदर ज्या ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्हल झाले आहेत अशाच महिलांच्या खात्यात हे पैसे येणार आहेत। काळजी करू नका, आपल्याही खात्यात 17 ऑगस्टच्या अगोदर पैसे आपल्या खात्यात येतील। परंतु जर आपल्या खात्याला आधार नंबर लिंक असेल तरच आपल्या खात्यात हे पैसे येणार आहेत। तर चॅनलवर आपल्या आधार सीडिंग कसे चेक करायचे यावर एक व्हिडिओ बनवला आहे, तो पाहून आपल्या बँकेचे सीडिंग स्टेटस चेक करून घ्या। जर ॲक्टिव्ह असेल तर काही करण्याची गरज नाही आणि इनॲक्टिव्ह असेल तर लवकरच आपल्या जवळच्या बँकेत जाऊन खात्याला आधार डीबीटी करून घ्या। नसेल ते होत नसेल तर जवळच्या पोस्ट ऑफिसला जाऊन आपण पोस्टाचे खाते काढून घ्या, जेणेकरून आपल्याला पैसे हे मिळतील। त्यापूर्वी आपण एक गोष्ट करून घ्या, लगेच आपला फॉर्मचे स्टेटस चेक करा, आपला फॉर्म अप्रूव्हल झाला किंवा नाही हे तपासून घ्या। दुसरी गोष्ट, आपला फॉर्म डिसअप्रूव्हल झाला का हे तपासून घ्या। तिसरी गोष्ट, आपला रिजेक्ट झाला का हे पाहून घ्या। रिजेक्ट जर झाला असेल तर फॉर्म लगेच आपण कम्प्युटरद्वारे साईटवर येऊन आपला फॉर्म पुन्हा एकदा नव्याने भरून घ्यायचा आहे। जर डिसअप्रूव्हल झाला असेल तर आपला फॉर्म कोण्या त्रुटीमुळे फॉर्म डिसअप्रूव्हल झाला हे याचे कारण शोधून घ्या आणि ते कारण पुन्हा होऊ नये ती चूक दुरुस्त करून तो पुन्हा फॉर्म एडिट करून पुन्हा फॉर्म सबमिट करा। मित्रांनो, ह्या गोष्टीचे बारकाईने पूर्ण लक्ष करा। आपल्या फॉर्मचे पुन्हा एकदा स्टेटस चेक करून ठेवा।